कॅमेरा दिला इकडे पकडता का बरोबर असेल पकड असं हे बुद्धाची गरज चालू बंदीची बोलत आहे भारताच्या प्रत्येक परिवाराला प्रत्येक माणसाला हे जीवन जगण्यासाठी सुखानं आनंदात आणि मैत्रीपूर्ण भावनेनं व सर्वीकडे आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव टाकण्यासाठी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात बुद्ध निर्माण झाला पाहिजे। बुद्ध हे ईश्वर नाही, बुद्ध हे दैव नाही, बुद्ध कोण्या समाजाचा नाही, बुद्ध कोण्या जातीचा नाही, बुद्ध कोण्या देशाचा नाही। बुद्ध हे सार्वजनिक निर्मळ मनाने, पवित्र मनाने, समतेच्या भावनेने, बंधुत्वाच्या भावनेने, सहिष्णुतेच्या भावनेने, वैश्विक आचरण करण्याच्या भावनेने जगण्याचा तो एक जीवन मार्ग आहे। मानवासाठी मानव म्हणून माणुसकीचा विचार आपण वाढवणं हा बुद्ध मार्ग आहे। आणि म्हणून आजच्या या धम्म परिषदेमध्ये हा जो बुद्ध मार्ग मध्यम मार्ग आहे हा मानव जातीच्या उत्थानासाठी आणि उत्कर्षासाठी व उत्क्रांतीसाठी अनिवार्य आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानव या जन्मामध्ये आल्यानंतर त्याचे जे दुःख आहे ते दुःख दूर करायला जगात कोणीही सध्या नाही आणि कोणी उत्पन्न झाला नाही। कोणत्याही संप्रदायामध्ये, कोणत्याही धर्म परंपरेमध्ये, कोणत्याही धर्म व्यवस्थेमध्ये किंवा पद्धतीमध्ये, कर्मकांडामध्ये किंवा परंपरेमध्ये, रूढीमध्ये, पूजापातीमध्ये माणसाचं दुःख दूर होईना। आजपर्यंत आपण करोडो लोक गेले परंतु दुःख कुणाचं दूर झालं नाही। परंतु 2500 वर्षापूर्वी ऋषी पतन निकदाय वन इथे 5 भिक्खूंना जे दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला। दुःख म्हणजे काय यावर बुद्धानं सविस्तर वर्णन केलं। दुःखाचं कारण याचं वर्णन सविस्तर केलं। दुःखाचा विरोध कसा करायचा, दुःखाला बंद कसं करायचं आणि दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे तो मार्ग आहे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी। या जर मार्गाने कोणत्या व्यक्तीने, भारतीय नागरिकांमध्ये जे परिवार आहेत त्या सर्व परिवारांनी जर आपलं मन या मार्गाने जर नेलं तर निश्चितच सर्वांचं दुःख हे परिपूर्ण दूर होऊ शकते ही गॅरंटी आहे। म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग बुद्धाशिवाय जगालाही कळाला नाही आणि म्हणून बुद्धानं तो मार्ग सर्वांसाठी दुःखाला शिकवला आणि तो संक्षिप्त आपल्याला जाण्याचं तर शील, समाधी आणि प्रज्ञा यामध्ये मनुष्य जितका परिपक्व होत राहील, परिपूर्ण होत राहील तेवढा मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्त होतो। म्हणून प्रत्येकानं शीलवान बनावं, प्रत्येकानं सम्यक समाधी वाढवावी, प्रत्येकानं सर्व प्रकारच्या प्रज्ञेचा विकास करावा आणि आपल्या जीवनाला या मानव जन्मात दुःखमुक्त करावं। सर्वांचं जीवन हे दुःखमुक्त होण्यासाठी चांगलं कर्म, योग्य कर्म म्हणजे कुशल कर्म आपण करावं। शरीराचे कुशल कर्म, वाणीचे कुशल कर्म, मनाचे कुशल कर्म आपण जर परिपूर्ण केले तर कोणतंही दुःख जगात राहणार नाही। म्हणून एकमेकाला कोणी हानी करू नये, एकमेकाला कोणी दुःख देऊ नये, एकमेकाचा कोणी नाश करू नये, एकमेकाची संपत्ती कोणी जाळू नये, एकमेकावर कोणी जळू नये हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे। प्रेमानं वागण्याचा मार्ग आहे। मैत्रीनं जोडावं, करुणेनं जोडावं,
नम्रतेनं जोडावं, सहनशीलतेनं, अनुकंपेनं आपण सर्वांसोबत वागावं आणि हा आदरणीय मार्ग आहे, हा आदराचा मार्ग आहे. एकमेकांची आपण इज्जत ठेवली पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे, माणूस म्हणून एकमेकाला आपण नम्रतेनं वागवलं पाहिजे. अशा प्रकारे बुद्धानं हा एक मैत्रीचा मार्ग शिकून दुःखमुक्त होण्याचं ज्ञान दिलेलं आहे. सर्वांनी या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये आपण कुणाचे जीव ही जाणार नाही अशी दखल घेतली पाहिजे. याशिवाय आपण कुणाची चोरी चपाटी करू नये, कुणाला बोलू नये, कुणाला फसवू नये, कुणाचं धन लुटून आणू नये, कुणाचं घर फोडून आणू नये. कुणाचे धन हे जर आपण उसनवारी आणलं तर परत दिलं पाहिजे. असं आपण त्यागानं वागावं, औदार्यानं वागावं, उदात्त मनानं वागावं आणि यामध्ये मन पवित्र ठेवावं. पवित्र मनानं वागलं तर जगामध्ये दुःख दूर होऊ शकते आणि सर्वांना शांती आनंद मिळू शकतो. आपली नजर कोणत्याही कुमारिकेवर, आपली नजर कोणत्याही स्त्रीवर पापभावनेची असता कामा नये. सर्वांसोबत निष्पाप निष्कलंक मार्गानं वागणं आणि अनैतिक मार्गाला त्यागणं व नैतिक मार्गाचा अवलंब करणं, यामुळे सुद्धा आपण सर्वांची इज्जत हे वाढवतो, सर्वांचा सन्मान वाढवतो आणि सर्वांची अभू वाढवतो. हा या पवित्र धम्म परिषदेचा संदेश आहे. म्हणून नैतिकतेनं वागणं हा बुद्ध धर्मानं दिलेला सर्वात मुख्य संदेश आहे, जो आजच्या दिवशी समग्र भारतीय समाजाला, भारतीय कुटुंबाला देण्यामध्ये हा मार्गदर्शन करण्यात आलेला आहे. आणि आमच्या केंद्र सरकारमध्ये जे आमचे उद्दिष्ट आलेले मंत्री आहेत, किरेन रिजिजू यांनी जे प्रकट केलेलं आहे की बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचं कार्य करत राहू आणि लायब्ररीसाठी व वसतिगृहासाठी, शैक्षणिक संस्थेसाठी आम्ही सर्वांना मदत करू. हा जो महत्त्वाचा उदात्त हेतू आहे तो मिनिस्ट्रीच्या द्वारे जाहीर झालेला आहे. आणि म्हणून सर्व मनुष्यांनी या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्या वाणीने कर्म करत असताना कुणालाही आपण दुःख होईल असं आपण विनाकारण टीकात्मक किंवा बदनाम करण्याची ही आपली वाह्यात पद्धत आहे, तिला त्यागलं पाहिजे. आपण नेहमी सम्यक वाणीने बोलावं, सम्यक वाणीने व्यवहार करावा. कुणावर आपण हे टीका टिप्पणी किंवा आरोप करणं, निष्कारण व चुगल्या करणे आणि चाड्या करणे आणि वातावरण प्रदूषित करणे हे आपण कोणत्या माणसाने करता कामा नये. हे या परिषदेचं मुख्य ध्येय आहे आणि यालाच आपण सदाचार म्हणतो, याला नैतिक आचरण म्हणतो. अशा प्रकारे आज मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं हा भव्य कार्यक्रम करण्यात आला. आणि बुद्धाचा धर्म हा मध्यम मार्ग सांगतो. एका टोकाला तुम्ही जाऊ नका, अतिरेकी बोलू नका, अतिरेकी वागू नका, अतिरेकी स्वभाव घेऊ नका, अतिरेकी जिंदगी घालू नका, तर मध्यम मार्गानं चला. यामध्ये सर्वांचं जीवन सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं वाढणार. मंगल सर्व. धन्यवाद. तर आपण पाहिलं की अत्यंत मोजक्या शब्दामध्ये प्रभावी असं या ठिकाणी अनमोल असं मार्गदर्शन प्रवचन पूज्य भंतेजी भदंत प्राध्यापक डॉक्टर के.एम. धम्मो देरो यांनी दिलेलं आहे. मी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार मानतो, त्यांना वंदन करतो. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय श्री. भाई बहुत बढ़िया काम किया तुम. मनाला भावना